आज आपले प्रमुख पाहुणे माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, विज्ञान पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते डॉक्टर सुहास जोशी, सावरकर स्मृती पुरस्कार मिळालेले विद्याधर नारगोळकरजी आणि विशेष पुरस्कार ज्यांना मिळाले रणदीप हुड्डाजी, आमचे अध्यक्ष प्रवीण दीक्षितजी आणि सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख आणि आमचे विश्वस्त ब्रिगेडियर महाजन आणि उपस्थित सावरकर विचारांना बरोबर चालणारे सगळे उपस्थित बंधू भगिनींनो, इथे जे येतात त्यांना माहिती असतं की हा पुरस्कार आपण का देतोय, पण तरी ज्यांना माहीत नाही त्यांनाही सांगायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा काही गोष्टी सांगितल्या तर त्यामुळे काही बिघडत नाही. सावरकर हे अत्यंत एक उपयुक्ततावादी होते. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी देशासाठी उपयोग झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच हे जे सावरकरांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही जे पुरस्कार देतोय त्याचाही उपयोग देशासाठी झाला पाहिजे. आणि ह्यासाठी जी पार्श्वभूमी आहे त्याची ती मला मी पुन्हा सांगतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एक शेकडो हजारो वर्षांपूर्वी आपला देश सुवर्णभूमी होता. आपण तेव्हा खूप सक्षम होतो. जगातलं एक उत्तम राज्य म्हणून आपण, राष्ट्र म्हणून आपण तेव्हा प्रगतिशील होतो. जेव्हा जर्मनीमध्ये तिथल्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं तेव्हा आमच्याकडे संस्कृत महाग्रंथ तयार होत होते. संपत्ती, सत्ता, सामर्थ्य मुख्य ह्या आधारावर आम्ही प्रगती करत होतो. परंतु असं होतं की श्रीमंत झाल्यानंतर ते पुढच्या पिढ्यांमध्ये काही दुर्गुण येतात, आमच्यातही आले. त्या संपन्नतेमुळे आम्ही आमचं सामर्थ्य गमावलं आणि आमचं सामर्थ्य गमावल्यावर आमच्यावर पहिला हल्ला झाला तो 2300 वर्षापूर्वी ग्रीकांचा. त्याच्यानंतर ते हल्ले सुरूच राहिले. आमच्या काही लोकांनी ते परतवत लावले, परंतु हळूहळू आमच्यातलं सैनिकी क्षमता आमची कमी होत गेली आणि त्याच्यानंतर साधारण 1200 वर्ष पारतंत्र्य आमच्या डोक्यावर बसलं. ते स्वातंत्र्य मिळून आपल्याला फक्त 77 वर्ष झाली आहेत आणि आपण असं समजायला लागलो आहे की आम्ही जणू काही आमच्यावर कधी पारतंत्र्य आलंच नव्हतं, आम्ही कधी गुलामीत गेलोच नव्हतो. ज्या चुका आम्ही पूर्वत केल्या त्या आम्ही पुन्हा करायला लागलो. या पुरस्कारांचा हेतू आहे की हे जे मूळ काही भूमिका ज्या आमच्या आहेत त्या काही जी काही अजूनही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं आपण अनुकरण करावं, त्यामुळे त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि ते समाजाने त्याच्या मार्गाप्रमाणे चालावं. तर मुख्य म्हणजे आपण सैनिकी सामर्थ्य गमावलं, त्याच्यामुळे आमच्याकडे गुलामगिरी आली, म्हणून आम्ही एक शौर्य पुरस्कार देतो. आमची वैज्ञानिक प्रगतीच कुठली, आपण पाणिनी वगैरे नंतर तुमच्याकडे नावच नाही आहेत. 1500 वर्षात तुमच्याकडे शास्त्रीय संशोधनच नाही आहे आणि जेव्हा शास्त्रीय संशोधन नसतं तेव्हा ते पण राष्ट्राचं सामर्थ्य खच्ची करतं. लक्षात ठेवा, जेव्हा मोगलांचा हल्ला झाला तेव्हा ते जिंकले, ते केवळ त्यांच्याकडे असलेले त्यांची काय म्हणतात त्याला धनुष्यबाण. आपल्याकडे आपण राम आणि कृष्णाची अर्जुनाची नावं घेतो धनुर्धारी म्हणून, पण आपण सिंपल बोच्या पुढे जाऊ शकलो नाही. कंपाऊंड बो आपण कधीच डेव्हलप केलं नाही. जे मंगोल लोकांनी केलं तो आपल्या पराभवाचं कारण झालं आणि म्हणून आमचा दुसरा पुरस्कार आहे विज्ञान पुरस्कार. तिसरा पुरस्कार आहे की तुमच्याकडे शस्त्र आहे, तुमच्याकडे सायन्स आहे तुमच्याकडे, पण जर तुमच्याकडे विचार नसतील तर त्याला काही शून्य नाही. म्हणून सावरकर विचारांचे जे अनुकरण करतात, जे प्रचार करतात अशा मान्यवर व्यक्तींना आम्ही तो पुरस्कार देतो. आणि आज एक विशेष पुरस्कार देतोय तो रणदीप हुड्डांना. तो त्यांनी जो चित्रपट निर्माण केला त्याचं कारणही आहे की त्या काळात जे एक वॉरफेअरचे प्रकार नव्हते ते नवीन नवीन प्रकारात आलेलं आहे. त्यातला एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर आणि आपली जी विचारसरणी आहे, राष्ट्रवादी विचारसरणी आहे, त्याच्यावर जे वारंवार आरोप होतात आणि सावरकर हे आमचे हिरो आहेत म्हणून पहिले सावरकरांना नष्ट करा आणि त्यांची प्रतिभा भ्रष्ट करा, ह्यासाठी जे मोठं कॅम्पेन झालं आहे त्याला दिस इज पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन वॉरफेअर. त्याला रणदीप हुड्डाजींनी फार चांगलं उत्तर दिलेलं आहे. ही इज अवर इन्फॉर्मेशन वॉरियर टुडे आणि म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार देतोय. जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. वंदे मातरम.